हाय हॅलो नमस्कार. आज सोप्या पद्धतीने मी ढोकळा बनवत आहे. चला तर मग बनवूया. 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे त्याच्यात रवा, त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर, चवीनुसार मीठ, दोन ते 3 चम्मच दही, एकजीव करून घेणे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण एकत्र तयार करून घ्यायचं. बेसन पिठाच्या गाठी अशा राहू नये त्यामुळे फेटून घ्यायचं. अशा पद्धतीनं आणखीन थोडंसं पाणी टाकून आणखीन फेटून घ्यायचं. अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकायचं. आणखीन एकजीव करून घ्यायचं. 1 वाटी ढोकळा मी बनवत आहे. अशा पद्धतीने 1 वाटीसाठी 1 पुडी इनो टाकत आहे. आणखीन फेटून घ्यायचं थोडं पाणी टाकून. कढईमध्ये पाणी टाकून वर ठेवलं तर पॅनवरती थोडंसं तेल लावून घ्यायचं. मग आपलं बॅटर टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने नंतर कढईमध्ये ठेवून घेतले मी. अशा पद्धतीने आपला ढोकळा बनला आहे. कढईमध्ये जिरं, मोहरी, मिरची, थोडंसं पाणी टाकून तडका तयार करून घेत आहे. अशा पद्धतीने वरतून टाकून घेते मी, कोथिंबीर वगैरे टाकून. मग ढोकळा मी कट करून घेते. अशा पद्धतीने आपला ढोकळा किती छान फुललेला आहे. अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार आहे.